नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेती संस्कृतीमध्ये अलीकडच्या काळात खूप मोठे प्रयोग होत आहेत आणि अशा वेळेला ऊस नावाचं जे आमच्या पश्चिम महाराष्ट्रात पीक आहे त्याला खूप एक वेगळ्या अंगानं महत्त्व अलीकडच्या काळात आलेलं आहे. कारण आता अनेक साखर कारखाने किंवा अनेक प्रकारे ऊसाला मागणी असल्यामुळं ऊसाचं उत्पन्न कसं वाढेल या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील चिंचणी या गावी मी आता आलेलो आहे आणि गेल्या 10 वर्षापासून खूप एक ऊसावरती अत्यंत आवडीनं प्रयोग करणारे वैभव साहेब गुरव हे या ठिकाणी इथं आहेत. इंजिनियर आहेत स्वतः, पण कुठल्याही प्रकारचं शेतीची डिग्री नसताना ते स्वतः ऊसाच्या वरती करणारे प्रयोग खूप महत्त्वपूर्णरित्या करत असतात. त्यांच्या 1 एकरामध्ये 9 फुटाची सरी या ठिकाणी पाडलेली होती आणि त्याच्यामध्ये लावलेला आज जवळजवळ 13 ते 14 महिन्याचा हा ऊस आहे आणि खूप म्हणजे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 40-42 कांड्यावरती हा ऊस गेलेला आहे ना. अजून 2-3 महिने किती वाढणार आहेत हे माहीत नाही, पण तरी पण वैभवराव मी तुमच्या या ऊसाच्या फडामध्ये आपण आलो आहे. 9 फुटाचं अंतर तर जाणवतच नाही, ऊस तर टेकलेला जाणवत नाही, ऊसाची जाडी खूप जाणवते आहे. काय वैशिष्ट्य आपण आत उभा राहून सांगणार आहात? आता जर बघितलं आपण तर आपण सर्वसाधारण बाहेरून आतमध्ये सर्वसाधारण 20 ते 25 फूट आलेलो आहे. होय. मग ते येत असताना आपल्याला आवर्जून यायचं झालं तर ऊसाची मोड म्हणजे कुठल्याही पद्धतीची मोडतोड न करता आपण इथपर्यंत पोहोचलेला आहे. अजून जरी आज जायचं म्हटलं, थोडंफार जायचंच म्हटलं तर जाता येते. म्हणजे हा फायदा झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट काय, जर जे ऊसाचं वजन आहे ते जास्त वाढल्यासारखं जाणवतंय. आता सर्वसाधारण हिची जर जाडी आपण बघितली तर जाडी हा आपला सुरुवातीचा ऊस आहे, ज्याची जाडी आधी नव्हती एवढी. म्हणजे सुरुवातीला ही आता हवा खेळती राहिल्यामुळे जास्त प्रमाणात ही वाढलेली आहे. आता त्याचबरोबर तुमच्या हातापासला जो कोंब आहे, म्हणजे हा कोंब सर्वसाधारणपणे जर बघितलं तर हा पाठीमागनं आलेला कोंब आहे. त्याचं जर पेरातलं अंतर बघितलं तर सर्वसाधारणपणे चांगलं इथंच पडलेलं आहे आणि 12-13 फुटावर कोंब आलाय. 12-13 फुटावरती कोंब गेलेला आहे. आणि दुसरी गोष्ट काय, फडात कुठं त्याचा बुडका आहे हा आपल्याला शोधावं लागतंय. म्हणजे जर एखादा शेंडा जर आपण पकडला की नेमकं कुठंपर्यंत गेलंय असं विचार करावा लागतोय. म्हणजे बुडक्यापासून पूर्णपणे असा ऊस जवळजवळ सर्वसाधारणपणे एक 20 फुटाच्या आसपास गेलेला आहे आता. होय. आता मी तुम्हाला हा वैभवराव ऊस इथं तुम्ही मला दिसलेला आहे, आता ती माझ्या हातात म्हणजे ऊस आहे बघा. हा ऊस आता किती कांड्यावरती गेलाय? हा सर्वसाधारणपणे 32 कांडीवरती आहे, पण सरासरी ऊसाची आता 38 ते 42 कांडीपर्यंत आता वाढ गेलेली आहे. हा किती महिन्यामध्ये? हे सर्वसाधारणपणे आता 13.5 महिने पूर्ण झालेले आहेत. मला ह्याच्या कांड्या आता खाली पुरापत त्याचा तळ सापडत नाही आपल्याला. तळ सापडत नाही. व्यवस्थित बघताना आता शोधावं लागतंय नेमकं हलतंय कुठं. बरोबर. म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे आज. साधारण ह्या ऊसाचं वजन किती असेल? वजन आता सर्वसाधारणपणे आपल्याला 3.5 किलोच्या आसपास जायलाच पाहिजे. आणि आपण आपल्या प्रेक्षकांना पण एक ऊस काढून त्याचं वजन करून ही दाखवणार आता असं करूया. म्हणजे प्रत्यक्षित ज्या लोकांची शंका आहेत त्या पूर्णपणे मिटून जातील. आज सर्वसाधारण 14 महिने जर पूर्ण झाले असं आपण पकडलं तरी सुद्धा ह्याचं वजन जर 3.5 किलोच्या आसपास जर जात असेल, म्हणजे आपण घेतल्यानंतर आणि पुढचं आपण बोलूयाच, पण पुढचे 4 महिन्यात अजून वाढणार, अजूनही त्याच्या पुढे 1.5 किलोचं वजन तरी अजून वाढू शकतंय. बरोबर, ठीक आहे. आपण ह्या ऊसाचं वजन लोकांना दाखवू प्रत्यक्षरित्या. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या ऊस रसिकांना किंवा सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आम्ही तळमळीनं वैभवराव हे सगळे सांगतात की त्यांची भावनाच अशी आहे की लोकांनी सुधारलं पाहिजे, शेतकऱ्यांनी सुधारलं पाहिजे. आणि त्यांचा मूळ उद्देश आहे, वजन वाढायचं असेल किंवा या ठिकाणी उत्पन्न जर वाढायचं असेल, पैसे जास्त मिळवायचे असतील, जर ऊस परवडायचा असेल तर जे अंतर जास्त ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्या या सरीमध्ये 9 फुटाचं अंतर आहे. आता ते 9 फुटाचं अंतर जाणवतच नाही. कसं काय? पूर्णपणे ऊस जर बघितला आपण तर मोकळ्या अंगानं पडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, अजून पण सूर्यप्रकाश इथं अंगावरती पडतोय आपल्या. म्हणजे सर्वसाधारणपणे आता 14 महिने झाले तरी सुद्धा सूर्यप्रकाशाचा जो रोल आहे तो अजून चालूच आहे. आणि उन्हाळ्यामध्ये जे वाढ टेकत आलतं, म्हणजे बऱ्याच लोकांना वाटलं की आता याची वाढ थांबणार आहे, तर आता जर बघितलं तर वाढीची लांबी सर्वसाधारणपणे 2.5 ते 3 फुटांना अजून वाढलेले. म्हणजे जे चिटकत आलतं, जे लोक म्हणत होते लहान कांड्या पडलेत आता ऊस थांबेल, पण तसं न होता जे पुढच्या ज्या कांड्या पडायला लागलेत पावसाळ्यापासून त्या परत आणि उमेदीनं चांगल्या पद्धतीनं वाढत आहे. तुम्ही ज्या वेळेला 9 फूट सरी ठेवली आणि ज्या वेळेला 6 महिन्यापर्यंत 7-8 महिन्यापर्यंत तुम्ही जवळजवळ 9-10 कांड्यापर्यंत तुम्ही पाला काढला आणि आता त्यानंतर तेवढेच ऊस मोकळे दिसत आहेत. बाकीचे ऊसाचे पाला आहेत असं आहे, म्हणजे ते कोंब आहेत का? सगळे ते कोंब आहेत. म्हणजे जे आता तुम्हाला वाटतंय की पाला काढलाच नाही का काय, म्हणजे असा प्रश्न पडावा इतपत त्याची वाढ झालेला. आपण सर्वसाधारण 18 ते 20 कांडीपर्यंत 3 वेळा पाला काढून घेतला होता. आणि त्याच्यानंतर जो आलेला पाला आहे ते सगळं याच्यामध्ये कॅप्चर केलेला आहे. म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय, जर बाहेरून आपण बघितलं तर आतमध्ये वाटत नाही की एवढं अंतर आहे. पूर्णपणे पॅक झालेला आहे. आणि जगणारे ऊस कारखान्याला जाणारे ऊसच फक्त शेतामध्ये आहेत.
म्हणजे ज्यावेळेला ऊसाची उंची ही 20, 25, 23, 24 फूट होती त्यावेळेला मागच्या 2 महिन्यामध्ये आलो होतो, ऊस खडा उभा होता. आता तो पडलेला आहे. पडलेला असताना सुद्धा तो वाढतोय गावात. पडून तो फोल्ड होऊन वरती चाललाय सूर्यप्रकाशाच्या दिशेनं. त्याचा वेग डबल वाढलेला आहे. म्हणजे जो काही लोकांचं मत होतं की पडल्यानंतर ऊसाची वाढ मंदावते, परंतु या ठिकाणी तसं झालेलं दिसत नाही की तो ऊसाचा बेंड होऊन हाय स्पीडने वाढत आहे. हो हो. आता काय झालंय की तुम्ही 9 फुटाचं अंतर आणि पुन्हा त्या रोपामध्ये 2-2.5 फुटाचं अंतर ठेवल्या, 1.5 फुटाचं अंतर, त्यामुळे तो मिळलं होतं सगळं. आणि ऊसाची संख्या तुम्ही कमी ठेवल्यामुळे आज त्याच्या गच्च्यामध्ये बघितलं तर सुट्टच आहे अजून आणि बघू शकताय की एक ऊस तोडल्यानंतर आपले 3-4 तुकडे होणारच आहेत. होय. परंतु एक कोंब तोडल्यानंतर ही 5 ते 6 मोळ्या तयार व्हाव्यात इतपत माल आता फक्त कोंब कल्लेला आहे आणि एकमेकांचे तो ऊस घुसलेले आहेत. फक्त जमिनीला एक सुद्धा ऊस टेकलेला नाही. तिथून जिथं टेकायला पाहिजे तिथूनच वरती गेलेला आहे. म्हणजे एकमेकांना थटलेला आहे, एकमेकांचा आधार घेतलाय ऊसाने. बरेच लोकांची शंका अशी होती की पाला काढलेला आहे, ऊस टेकल्यानंतर त्याला खाली मुळ्या सुटतील, ते उगवून जाईल. तसं काही पूर्णपणे झालेलं नाही, कारण एक पाऊस मोठा झाल्यानंतर पाणी पण साठलं होतं प्लॉटमध्ये, तरी सुद्धा कुठेही मुळी सुटलेली नाही, काही कांडीला प्रॉब्लेम झालेला नाही. रसिकांना किंवा शेतकऱ्यांना मी आवर्जून सांगेन, आपण जरूर या ठिकाणी हा वैभव गुरव यांचा ऊस पाहावा. अनेक जण पाहून गेलेले आहेत. दररोज जवळजवळ 10 ते 20 शेतकरी, 25 शेतकरी बघायला या ठिकाणी येत असतात. अनेक कारखान्यांचे सुद्धा ज्यांना ऊस आहे ते काही पुढारी मंडळी सुद्धा इथे येत असतात. पण प्रत्यक्षरित्या हा ऊस कसा आहे वैभवराव, मला आता इथं फक्त सांगा. एक कोंब आलेला दिसतोय तुमच्या शेजारी. आता तो किती वजनाचा आणि किती कांड्याचा आहे हा कोंब? हा सर्वसाधारणपणे आता आलेला आहे, म्हणजे ऊस ज्यावेळी पडला तेव्हापासून. बरोबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 12, म्हणजे 12 कांडीपर्यंत गेलेला आहे. 12 कांडे कोंब गेला. हा कोंब साधारणपणे कधी आलाय हो? हा येऊ सर्वसाधारणपणे 3 महिने झाले असतील. याचं वजन किती असावं? याचं आता वजन सर्वसाधारणपणे 2 ते 2.5 किलोच्या आसपास जाईल. म्हणजे मूळ ऊसा एवढं सुद्धा त्याचं वजन मागणी असू शकतं. हा असू शकते. आता जे जानेवारीत आले ते माझा असा अंदाज आहे. आता आपण परत ज्यावेळी वजन करीन त्यावेळी समजेलच की जो मेन ऊस आहे आपला सुरुवातीचा, त्याच्या एवढं आता कोंबाचं वजन झालेलं आहे, जे 6 महिन्यानंतर आले त्याचं. मग तुमच्या ऊसा म्हणजे फडामध्ये तुम्ही असं म्हणताय की मूळ ऊसाचं वजन आपण 100 टनापर्यंत गेलो एकरी, तर वरचं 50 टन या कोंबामुळे वाढणार आहे का? 100% वाढणार आहे, कारण सूर्यप्रकाशाचा जो इम्पॅक्ट आहे तो या ठिकाणी दिसणारच आहे. किती आता कोंब एका एकात आले? म्हणजे मागच्या वेळी तर आपण बघितले होते 7-8 कोंब दिसत होते. हो, 7-8 कोंब तेवढे जरी धरले आता, पण ते त्यावेळी होते 12, 13, 14 कांडीपर्यंत. ते आता 22, 25 कांडीपर्यंत गेलेले आहेत. म्हणजे आता तुमचं टार्गेट हे अजून ऑक्टोबर का नोव्हेंबर, डिसेंबरला आपण 15 नंतर ऊस घालवणार आहे. मग 15 डिसेंबर म्हणजे अजून जवळजवळ 4 महिने आहे. या 4 महिन्यामध्ये हा ऊस अजून किती वाढेल? अजून सर्वसाधारणपणे 12 ते 13 कांडीपर्यंत ह्याची वाढ होऊ शकते. बरोबर, तेवढी होऊ शकते. आणि जे महत्वाचा विषय काय, जरी जो मेन ऊस आहे त्याची वाढ जरी थांबली तरी कोंबांचं वाढ ही जोपर्यंत कारखान्याला जाणार आहे तोपर्यंत होतच राहणार आहे. म्हणजे एक आहे की ऊस असा पडला नाही आहे, जवळजवळ 22-23 फुटापर्यंत पडलेला नाही. आता जो पडला ऊस तो एकमेकांच्या आधारानं उभा आहे, एवढंच आहे. आता सगळीकडे बघितलं तर आपण ऊस वरतीच गेलेला आपल्याला दिसून येतो. असं जमिनीतनं गेलाय, खाली मेलाय असं काही झालेलं नाही. बरं, मग आता काय म्हणजे हे सगळ्या ऊसाची अशी स्थिती आहे? सगळीकडे अशीच आहे. म्हणजे बुडका शोधावा लागतो की नेमका कुठं आहे, ऊसाचा शेंडा बघावा लागतोय. हो. म्हणजे सर्वसाधारण 18 ते 20 फूट अशी लांबी झाल्यामुळं ते बघावं लागतंय नेमकं कुठं गेलंय असं. मी असं ऐकलेलं आहे की ऊसाचा तुरा किती महिन्यात येतो? तुरा हा नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो आणि आपण देत असणाऱ्या घटकावरती बऱ्याचशाच गोष्टी अवलंबून असतात. 15 महिन्याच्या पुढे मग तुरा येईल का नाही ह्याची पण गॅरंटी 100% नसत्या. भौगोलिक परिस्थिती, म्हणजे त्या परिस्थितीत वातावरण, पाऊस किती पडतोय, त्याचबरोबर आपण जमिनीत दिलेले घटक कशा पद्धतीने दिलेत ह्याच्यावरती बऱ्याचशाच. तुऱ्यामुळे वजन घटतं असं म्हणतात? तुऱ्यामुळे वजन घटतं, पण या प्लॉटात तुरा न येण्याची शक्यता आहे. कारण का तर 032 आहे, आणि दुसरी गोष्ट ह्याला जास्त प्रमाणात आपण ताण कशाचा जास्त दिलेला नाही, आणि ह्याची सातत्यानं वाढ चालूच आहे. म्हणजे जसे खते ड्रिप इरिगेशन द्यायला पाहिजेत तसं आपण सातत्यानं आता 15 दिवसांचं शेड्यूल ठेवलेलं आहे. त्याची वाढ व्हावी ह्या दृष्टिकोनातून त्याची खताची मात्रा देतोय. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की अजून 4 महिन्यामध्ये निश्चित जवळजवळ शेवटच्या, म्हणजे आता 4 महिन्यापर्यंत जवळजवळ तो 18-19 महिन्याचा ऊस होणार आहे. बरोबर. तोपर्यंत त्याचा तुरा न येऊन देणं ही काळजी आपण घ्यायला पाहिजे. त्याच्या दृष्टीनंच आपले ड्रिप फर्टिलायझेशन जे चालू आहे आता, म्हणजे खतं जे आपण देतोय ती तुरा न यावी आणि वाढ शेवटपर्यंत टिकून राहावी याच्यासाठीच आता खतं चालू आहेत. आतापासून आपण फाउंडेशन त्याचं चाललेलं आहे. हो, तर शेतकऱ्यांना मी आवर्जून सांगेन की ऊस तुम्ही जरूर करताय, 100 टन काढण्याचा प्रयत्न करताय, स्वप्न ठेवताय, पण त्याच्यासाठी नियोजन, व्यवस्थापन ही खूप
गरजेची गोष्ट असते. खताचं नियोजन, पाण्याचं नियोजन. आम्ही तर उसाला पाणी बाहेरून सोडून देऊन दगड मारून भरले का बघतो, ही आपली सगळ्यात चुकीची संकल्पना. म्हणजे ज्याला जेवढी तहान लागते तेवढंच पाणी द्यायचं आहे. तर उसाला हे ठिबकनं, तुम्ही आता तुमचं ठिबक सुद्धा कुठं दिसत नाही आम्हाला, नाही दिसत, पण पाणी पडतंय सगळी, पण पाणी पडतंय, पाणी पडतंय. कारण खाली आता बुंड्यावरती ड्रीप नाही, आपलं सरी ड्रीप आहे, सरी ड्रीप आतमध्ये. पण खालून ऊस पडला नाही ड्रीप वरती. हो, 11 ऊस आहे आणि त्याच्या खालनं ड्रीप आहे. त्यामुळे बेड तुम्ही केलाय, 8 दिवसानं 1 तास जरी तुम्ही सोडलं तर त्याचा ओलायला ओल भेटणार आहे. भिडणार आहे, बरोबर आहे. सूर्यप्रकाश आता बुडक्याला जात नाही, म्हणजे ड्रीप जिथं आहे तिथं ऊन पोहोचत नाही, पोचत नाही. म्हणजे मुलीला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच त्याला म्हणजे आता सूर्यप्रकाशाची गरज मला तर वाटते वरच्या वाढीला गरजेची हा, आहे, वाढीला. आता तळाला गरजेची नाही आहे. जे हिरवापणा आहे, हा. ज्याला पान ओला आहे त्याला फक्त सूर्यप्रकाशाची गरज आहे. हा, खूप सुंदर नियोजनबद्ध शेती करणारे आणि ऊसावरती अत्यंत आवडीनं प्रयोग करणारे वैभव गुरव आणि जास्तीत जास्त जाडीचा ऊस या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतोय. तर बघतोय आम्ही की गेल्या 2 महिन्यात प्रत्येक प्लॉट त्यांच्या अजून सुद्धा एखादा कोंब निघतोय बघा, अजून सुद्धा एखादा कोंब निघतोय. हा, म्हणजे अशाच पद्धतीने अजून पण तो सुद्धा 4-5 कांड्यापर्यंत जाणार आहे. जाणार, 100% जाणार आहे. तर ठीक आहे, खूप सुंदररित्या वैभव गुरु आपल्याशी संवाद साधतायत. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा यानंतर त्यांच्या ऊसाचं वजनच करून पाहणार आहे, त्याच्यावरून आपल्याला अंदाज येणार आहे की किती टन निघणार आहे एकरी. म्हणजे त्यांची रोपं, त्यांच्या लाईनी आणि त्यांचं निघणारा वजन हे आपण प्रत्यक्ष बघणार आहे. कारण शेतकऱ्यांना पटत नाही आहे, काही शेतकरी विनाकारण नको ते प्रश्न विचारतात किंवा समजून घेत नाहीत. तर त्यांच्यासाठी मला एकच आवर्जून सांगणं आहे की तुम्ही चिंचणीला या, तो प्लॉट बघा, समाधान तुमचं झालं तर बघा आणि पाहिजे ते प्रश्न विचारा. शंका वैभव गुरव तुमच्या निश्चितपणे काढतील. तर वैभवराव, आपण पुढच्या याच्यामध्ये आपण काय झाले ते आणखी बघणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.